नमस्कार मंडळी, मी प्रथम देवी म्हणजेच मालवणचं पेज तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करते. तर मंडळी, आज आपण आलो आहोत साताऱ्याला. माझ्या मित्राच्या मावशीच्या घरी. त्याचं थोडंसं काम होतं, फंक्शन होतं, एक फंक्शन त्याला अटेंड करायचा होता आणि त्या खातर तो यायला पाहिजे. पण मैत्री थोडंसं गणित वेगळं असतं. जर मी जात असेल तर माझ्यासोबत माझे 2 जिगरी 3 जिगरी जे काय असतील ते असलेच पाहिजे. असं काहीचं समीकरण प्रत्येक मैत्रीमध्ये असतं, त्याच्यामध्ये काय असं चुकीचं असं नाही. सो मी आणि अजून एक माझा मित्र असे आम्ही 3 जण आलो आहोत साताऱ्याला. एक मित्र माझा आहे पुण्याचा, साताऱ्याचा, आणि मी कोकणचा. सो असे काही आमची मैत्री आहे. तर इथे काय जेवढं मी फिरतो आहे तेवढं मी ब्लॉग शूट करेन. बट शेवटी गाव ते गाव, कोकण असू दे, सातारा असू दे, पुणे असू दे, गावची फिलिंग वेगळ्या लेवलची असते. गुड मॉर्निंग गाईज, गुड मॉर्निंग. तर काल आम्ही मुंबईला होतो आणि आज आम्ही कुठे आलो तुम्हाला माहिती आहे का? बघायचं काय सोबत साताऱ्याला. साताऱ्याला ये मग. कोण आहे? हे माझे फ्रेंड्स आहेत. इथे मी गाडी पार्क केली आणि आपल्याला जायचं आहे किल्ले वर्धनगड. तिकडे राहिला, तिकडे तुमच्या. अरे यार, एवढं खोटं नको बोलूस यार. आपण चढतोय ना, थांबा तुम्हाला दाखवतो मी. एवढा मोठा चढाव आपल्याला, एवढा उंचावर जायचं आपल्याला, एवढा उंचावर ट्रेक करतायत. म्हणजे तुम्ही आता रात्रभर गाडी चालवली आणि त्यावर तुम्हाला एवढा मोठा असा ट्रेक करायचंय. पण तुम्ही असं थकल्यासारखं नाही जाणवत का तुम्हाला? तुम्ही काय सांगू शकता? 2 शब्द आपले मांडू शकता का? प्रासत्ता चहा पिलाय ना. ओके, म्हणजे ती एनर्जी. आणि व्हॉट अबाउट यू मिस्टर शुभम निकम? हॅलो. मला गावाला येताना नेहमी असं फ्रेश वाटतं. ओके, नाव ओ माय गॉड, सी दिस इज द जेम ऑफ नेचर. हे जे मंडळ आहेत ना, हे म्हणतात की हे करवंद झाड आहे. बघा, फक्त काय माहिती आहे का? फक्त ह्याला काटे आहेत म्हणून हे लोक म्हणतात करवंद. तर कोण यांना समजावणार? करवंद बघितले नाही वाटतं कधी यांनी. याला कोण करवंद झाड म्हणतात. याची पानं बघा, एवढीशी कधी करवंद पानं बघितलेली का आयुष्यात? कधी अशी करवंद म्हणून मी मरेन, पण एवढी छोटी छोटी पानं माझ्या याला पण नाही येणार. हे करवंद. मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे आलो जे मला मस्त भेटले, तुम्ही पाहू शकता. बोरा. मे महिन्यात ना आमच्या कोकणात सुद्धा ना 101 फळं खायला भेटतात. जसे इथे पण तुम्हाला आता बोरं दिसत आहे. मी बोरं ओळखली. सो आता जातो आपण. बाय. वारोळ येते बाई. कशा काय वारूळ ना? वारूळ मुंग्यांचं असतं, सापाचं थोडी असतं. आम्ही काय बोललो नाही, मी विचारलं पण नाही तुला कसलं असतं. सापाचं येड आहे का? सापाचं 1 BHK आयत्या बिळावर मागव ऐकलंय का? रामफळ आहे, रामफळ. काय? लांबफळ नाही रे, रामफळ. कुठलं फळ आहे ते? रामफळ नाही, रामफळ. काय म्हणतोस तू? सीताफळ सुकून गेली. कुठलं झाड आहे ते?
हे चिकू झाड आहे. ओके. आणि सीताफळ का आलं? अरे हे का चिकू धरले, त्या का चिकू ना कसे धरले? हा तुका मिया का बोलते कळता? मिया काय बोलते तर कळता? हा मालवणी कळतं तुका? अरे मालवणीच बोलतोय मी. आंबो काय आणि ह्यो चिकू बरोबर ना? हडे काय लावलास? हडे काय लावलास? हडे काय लावलास? ह्या काय ह्या गाडी कसली ही? काय आता काय उचलायचं? हा काय उचलायचं? गाय. ओके. तुमचं गाव भारी आहे मरे. हा काय ते याची शेंग काय करू? खाऊची असता काय आता? चवळी. आणि ही काय? काय भेंडी. आणि ह्यो काय? ह्यो कसलं पालो? शेंगा आहे तर मग भुईमुगाचा असेल की. आणि तो ऊस आहे का? मग घास आहे. आणि तो का मका? ओका. चलो. गली में कभी तेरा जाना हुआ, जहाँ से जमाने को गुजरे जमाना हुआ. त्याची पपईची भाजी करायची. पपई घेणार आहे. शेंगा घेतल्या आम्ही. शेंगा शेवग्याची शेंग त्याला भेटली एका झाडाला. तर तुम्ही बघू शकता आम्ही आलो साताऱ्याला. आणि जिथे काही भेटेल तिथे सगळं घ्यायचा प्रयत्न करतोय. इकडे मस्त पपई आहेत, शेंगा आहेत, फुलं पण भरपूर आहेत. तर मग हे आता आपण गेलो तिथे शेततळ होतं. शेततळ बघून झाल्यानंतर आता थोडंसं यांचा वावर फिरायचा आपला विचार चालला आहे. तर लेट्स गो. वावरात काय काय भेटतं आपण बघूया. भुईमुग खूप चांगल्या प्रकारे लावलं आहे. आंबे पण भरपूर आहेत. लेट्स गो. शुभम शुभम ज्वारी. तुम्ही ज्वारी बघू शकता. मध्येच मिरच्या पण लावल्या. आता जेव्हा शेततळ बघितलं होतं ना ते इथे इथे इथे. एवढं ऊन लागतंय, एवढं ऊन लागतंय. शिवम गरमी होतं का तुला? लागतंय का तरी असं लागलं काहीच नाही. एवढं ऊन लागते तरी सुद्धा अजिबात मी जरा सुद्धा घामाला नाही. कारण हवा बेकार हवा सुटला. वारवा कसा सुटला तो इथे तुम्हाला दिसत नसेल. हा कांदा 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 भाई साहब. ही आहे साताऱ्याची शक्ती. त्याच्या खाली पण कांदा आहे ना अजून. हो मे बी शॉर्ट करायचं बाकी राहील. असं कसला भारी आहे. इथे ना इथे यांचं शेततळ आहे ना. तिथे शेततळ पण आहे
आणि इथे विहीर सुद्धा आहे शेतीमध्ये. प्लस हे जे पपई दिसतात ते शेतीच्या इथे आहेत वाटतं यांच्या. आम्हाला येताना पण एका ठिकाणी दिसले. सो यातला एक पपई तर मी उडवणार आहे. शेंगा उडवला, आता पपई सुद्धा उडवला. लेकिन जाना तो बनता है बॉस. शेतीचा या विहिरीच्याच बरोबर एकदम बाजूला एक सुंदर असं छोटंसं मंदिर आहे. इथे शेत, इथे मंदिर. तुम्हाला मी दाखवतो. इथे देवीची खूप सुंदर मूर्ती आहे. ट्रॅक्टर फिरतोय हे बघा. ह्याला ट्रॅक्टरच्या मागणं फिरतात हे लोक. किती आहेत बघा बघा. ह्याला ट्रॅक्टर पण माझा बघ सगळे बगळे बघा कसे बोलतात. सगळे बगळे ना किडे खाण्यासाठी थांबले वाटतं. हे बघ. ओ माय गॉड, कसलं भारी आहे. फोडायची मजा बघ. आता भेटली का? याचा आवाज आहे का याचा? त्यांना विचारून मी पपई काढला आहे. हे कायला म्हणतात माहित नाही मला. खुरप्यासारखं दिसते. खुरपं नाही, खुरपं म्हणजे कोयती. हे घेऊन आलोय मी इथे चिंचा पाडायला. चिंच खूप आंबट आहे. एकच खाल्ला, नाही गेले. पण घरून ऑर्डर आली की खूप सारे घेऊन ये, त्यांना आंबट बनवायचं आहे. तर हे असतं शस्त्र. घाव घालून मी आता चिंचा काढणार आहे. मला काढू द्या चला. हे बघ छोटे सीताफळ कसलं भारी वाटत. क्यूट वाटत. दुसरी वाली नाही मोठी. जाऊ दे. मिनी कस्टर्ड ऍपल. काय 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 बोलत तू? काय 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 बोलत? इथे पपई लागली बोलत होता ना? काय काय बोलत? ओ माय गॉड, सीताफळ झाडाला पपई. ओ माय गॉड. हे रेकॉर्ड होतं का? गरजेचं होतं का हे? हा हट. आता आपण ही पपई चिकूच्या झाडाला लावू. ते पैंजण होता त्या उंची खाली ठेवलंय. आता आम्ही आलो आहोत शुभम निकम यांच्या घरी. तुम्ही पाहू शकता. घरासमोरचा हे नारळाचं झाड बघा. कसले बेकार नारळ धरले आहेत. आणि त्याच्यानंतर सगळ्यात अजून एक भारी गोष्ट तुम्ही दाखवतो. हे आंबे थोडे आंबे आहेत. घंटाळ गुलाब कसली धरली आहेत. झाड गुलाबांनी भरला.
हो. कोण काढणारच नाही तर. क्लास, एकदम क्लास. हे एक आंब्याचं झाड बघा, तयास लागलेले आंबे बघा. शॉकाव. आणि अशी इकडे पूर्ण 10-12 आंब्याचे झाड आहेत. गेल्या वर्षी या झाडांना खूप आंबे होते, तर यावर्षी तेवढे नाही धरलेत. ते आता दाखवले ते एकच झाड खूप भरले, त्याच्या व्यतिरिक्त ते त्यामुळे खूप कमी. सो अशी ही इथे असलेली 10-12 आंब्याची झाडं आहेत. आणि हा आहे वावर. तुला आधी छोट्यावर चढावं लागेल, सगळं येणार. चढलं बाई. जर नसेल मेलास. हा, What a struggle, dude. I really like your struggle, bro. Do it again. It's not enough, bro. Please do it again. enough, bro. It's enough. You don't know. सर सांगू शकता ही आयडिया तुम्हाला कुठून सुचली? तुम्ही काय बोलत अश्मयुगीन वगैरे काय सांगा, जरा एक्सप्लेन करा प्लीज. ही अशी आयडिया तुम्हाला कुठून सुचली? पहिलं वरचं ते कवर काढून टाक सगळं. पेशन्स डूड, पेशन्स. प्रकारे हे बघा, हे सफरचंदाचं झाड आहे. मी आता ना सातारा येरळवाडी येते, तुम्ही बघू शकता. हे सफरचंद झाड, हे संत्राच आहे. हे लिंबूच आहे ना? पण याच्यामध्ये काय नाही, एकच बी. हे बघा, एकच बीचं लिंबू. हे मोठे बघ खाले बघ. हे बघा, संत्र कुठे? मला व्हिडिओ. ओके, हे संत्र्याचं झाड आहे. अजून तुम्हाला एक सफरचंदाचं झाड दाखवतो. कुठे? साताऱ्यात. साताऱ्यामध्ये सफरचंद. चला, हा सगळा मग काय आपण पहिलं बघितलं होतं, तुम्हाला परत एकदा दाखवतो. हे संत्र्याचं झाड आहे, हे सफरचंदाचं झाड आहे. हे येत नाही इकडे, पण यांनी कसं काय केलं माहित नाही, पण इथे यांनी हे लावलंय आणि ते जगले सुद्धा.
वगैरे काय फळ ना आलंय. सो आपण जाऊया ओरिजिनल सफरचंदाच्या झाडाकडे. आलंय आलंय ओ माय गॉड. हे बघा आपण यांना थंड हवामान लागतं ना. हा अरे वा. त्यांचं असं म्हणणं आहे की जेवढी जास्त उष्णता तेवढी फळं चांगली आहे ना. सो हे तुम्ही सफरचंद बघू शकता. हे सफरचंदाचं झाड एक नंबर काम आहे. सातारा सफरचंद. सातारा सफरचंद भारी ना. एक नंबर काम केलंय. ही जर वाढली विडली ना कलर पण येतो याला. लाल आपण ज्यांना रोपं दिलीत का नाही म्हणजे मी लेट लावली तिने अगोदर लावली एवढी मोठी रोपं दिली. मी माझं त्याचंच नियोजन आहे. अगोदर म्हणतो बघायचं कसं होतं. ही जर सक्सेस झालं तर 2-3 एकर सफरचंदच लावायचं. ठीक आहे. हे फोटो घेतला तरी चालते. मस्त झाले.